आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली 28 डिसेंबरला साल्हेर येथे गडकोट संवर्धन मोहीम। सुनील महाजन यांनी केली राहण्याची व जेवणाची व्यवस्था। बागलाण शिवकालीन गडकोट म्हणजे केवळ दगडमातीची रचना नव्हे, तर स्वराज्याच्या विचारांची जिवंत साक्ष आहे। या ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समाजाने सामूहिकपणे उचलली पाहिजे। या उद्देशाने आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली डिसेंबर महिन्यातील शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम किल्ले साल्हेर येथे आयोजित करण्यात आली आहे। ही मोहीम रविवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता नाशिक जिल्ह्यातील किल्ले साल्हेर येथे राबविली जाणार आहे। यानिमित्त शेकडो मावळे एकत्र येत गडावरील कचरा निर्मूलन, पायवाटांची स्वच्छता, झुडपे काढणे, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबविणार आहेत। गेल्या काही महिन्यांपासून खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने दर महिन्याच्या एका रविवारी राज्यातील विविध गडांवर ही मोहीम सातत्याने सुरू आहे। शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोणा, प्रतापगड, विश्रामगड, भूदरगड, सिंहगड या गडांवर राबविलेल्या मोहिमांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे। साल्हेर मोहिमेद्वारेही शिवाजी महाराजांचा विचार, स्वराज्यांची मूल्ये आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। मावळ्यांसाठी मुक्काम व भोजनाची व्यवस्था, मोहिमेसाठी सहभागी होणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी शनिवार 27 डिसेंबर रोजी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ महाजन यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अहिल्यानगर व पारनेर शहरातून बसची सोय करण्यात आली असून नोंदणीकृत व पूर्वसूचित स्वयंसेवकांनाच बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। शिवकालीन गडकोट हा आपल्या अस्मितेचा पाया आहे। त्याचे संवर्धन म्हणजेच इतिहासाचे जतन आणि भविष्यासाठी संस्कृतीचा ठेवा सुरक्षित ठेवणे होय। आमचे मार्गदर्शक लोकप्रिय खासदार शिवश्री निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मावळ्यांच्या सहभागातून किल्ले साल्हेरवर पुन्हा एकदा स्वराज्याची जाणीव जागी करणारी ही मोहीम ऐतिहासिक ठरणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी व्यक्त केले आहे। बागलाण वृत्तांतासाठी गणेश बागुल सह शशिकांत पवार।